नमस्ते मित्रांनो. जर तुमच्याकडे एक ट्रेन जी मुंबईवरून पुण्याला जाणारी असेल किंवा मुंबईवरून समजा दिल्लीला जाणारी असेल, एकच ट्रेन असेल असं ॲझ्युम करा. आणि ती गाडी समजा सकाळी 11 वाजताची आहे आणि तुम्ही तिकडे स्टेशनमध्ये समजा 11:15ला पोचलात. सकाळी काहीतरी ट्रॅफिकमध्ये काहीतरी इश्यू झाला आणि ती एकच गाडी आहे. आता तुम्ही 11ची गाडी 11:15ला पोचला स्टेशनमध्ये, तर तुम्ही किती वेळ लेट असाल? जर लोकांना विचारतं, लोकं सांगतात आम्ही 15 मिनटंच लेट झालो. तर लोकांना हे कळलं पाहिजे की जर दिवसातून एकच गाडी येते तर तुम्ही इथून मुंबईवरून दिल्लीला जे जाता ते ऑलमोस्ट 24 तासापेक्षा जास्त टाईम लागतो, राईट? तर तुम्ही 24 तास लेट आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्याच्या बड्डेला जाणार असाल, तर तुम्ही बड्डे अटेंड करू शकले नाहीत, तर तुम्ही एका वर्षाने लेट आहात. एखाद्या व्यक्तीच्या लग्नाला जाणार असाल, तर ते आयुष्यातून एकदाच लग्न होतं. एखाद दुसरा माणूस दोनदा लग्न करतो, पण एकदा लग्न करणारा माणूस म्हणजे तुम्ही आयुष्यभरातून त्या व्यक्तीच्या लग्नाच्या इव्हेंटला तुम्ही मुकलात. आणि जर एखाद्या माणसाच्या मैत्यासाठी तुम्ही जाणार आहात किंवा 10व्याला जाणार असाल, तर तुम्ही आयुष्यभराचा रिग्रेट ठेवून जाणार, कारण ती वेळ आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही. तर आपण जेव्हा अशा प्रकारे विचार करू ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या टायमाला आणि स्वतःच्या टायमाला पण जास्त महत्त्व देऊ. नाहीतर आपण नेहमीच म्हणतो मी 5 मिनटं लेट झालो आणि मी 10 मिनटं लेट झालो आणि मी अर्धा तास लेट झालो. तर या गोष्टी बोलण्याची काही लॉजिकच नाही. लेट झाल्याने आपण टाईमाचा विचार न करता कोणती गोष्ट आपण त्याच्यामुळे मुकलोत, कोणत्या गोष्टीची आपल्याला ती गोष्ट मिळवायची होती किंवा जी अचीव करायची होती, ती गोष्ट नाही घडली, तर त्या गोष्टीचा जो लॉस आहे ना, तो लॉस म्हणजे त्या टाईमाची किंमत असते. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल, समजण्याबद्दल. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत थँक्स अँड बाय फॉर नाऊ.